चला मैत्रिणींनो, आज गुरुवारची पूजा करू। आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। हे आहे तांदूळ, अशी मांडू टाकून त्याच्यावर एक कलश ठेवू। कलश ठेवला त्याच्यावर एक नारळ ठेवू असा। नारळ ठेवलं का त्याच्यामध्ये आंब्याची पानं ठेवू। नारळाची पाने नसली तर आंब्याची पाने ठेवले तरी बी चालतंय। मांडून घेऊ। आधी वरच्या लक्ष्मीची पूजा करू। हळदी कुंकू लावून ओवल्याला आपण हारवा घालून घेऊ। अशी वस्त्रमाळ घालू। खालच्या आपण हळदी कुंकू लावू। खालच्या हार घालू। वस्त्रमाळ घालून घेऊ। ही पूजा झाली की असं हे मांडून घेऊ टाकून। खारीक, खोबर, हळद, बदाम, सुपारी, त्याला बी हळदी कुंकू लावून घ्यायचं असं। थोडे तांदूळ ठेवायचं, त्याच्यावर असं गणपती म्हणून मांडायचं। त्याला आंघोळ घालून घ्यायचं असं। असं पुसून घ्यायचं पदरानं, परत ठेवून द्यायचं। हळद कुंकू लावून द्यायचं। हळद कुंकू लावलं की वस्त्रमाळ घालून घ्यायचं। असं फूल ठेवून घ्यायचं। हे आमचे गणपती बाप्पा आहेत। देवालयाला गणपती जमत नाही पूजेला, हे सुपारीचाच गणपती ठेवावं लागतं इथं। मग ते सगळं झालं का असं हे केळीचे पानं तर काय आपल्याला भेटत नाही, तर हे कर्दळीचे पानं ठेवून घ्यायचं असं। तुमच्याकडे कोणते झाड कोणते काही असले छोटे छोटे झाड असले तर असे ठेवून घ्यायचं। इकडून एक इकडून एक, छान वाटते पूजा। असं फुलं ठेवून घ्यायचं ना गोल ठेवून घ्यायचं असं। पूजा ही मांडून झालेली आहे। आता पूजा मांडून घ्यायचं। आणि हे श्री महालक्ष्मीची पोथी आहे, इथे याला ठेवायचं असं।
शेंगाला हळद कुंकू लावून घ्यायचं. एक फूल ठेवायचं. उदबत्ती घ्यायचं. अशा प्रकारे धूप अगरबत्ती असं वाळून घ्यायचं. त्या देवाला त्या देवाला दक्षिणा ठेवायचं पुढी. अशा प्रकारे पूजा मांडून घेऊन झालेली आहे. आता काय करायचं, पोथी वाचून घ्यायचं. पूजा मांडून घ्यायचं. आता पोथी वाचून घेतल्यानंतर आरती करायचं. चला आता श्री महालक्ष्मीची कथा वाचून घेऊया. मैत्रिणींनो, आता कथेला सुरू करू. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीचे अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रसेवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजासत्ताक होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठा होती. त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राज्यप्राप्ती राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली. आधारासाठी हातात काठी. तू विवाच. आपण दोघी वाच. आधारासाठी हातात काठी घेतली. आपण दोघी वाचू. असं इथलं वाच मी इथलं वाचते. आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकीत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग तू? कोठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. हो इथं बस मांडून कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटा आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांचे नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य सुख संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली.
त्याचप्रमाणे तिने हे व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या मनातील जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्याचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या अवकृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचेच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगा ते व्रत, मला सांगा ते व्रत. मी करीन ते नेमाने, उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार. तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उद्धटपणे म्हणाली, कोण ग पुतळे, इथे कशाला आली? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिले. ती म्हातारी म्हणजे राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार. तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालेने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानात व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले. त्याचे राज्य गेले. त्याचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्याला ती महाग झाली. भद्रशाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक दिवस चिंतेने उगत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रशाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या घरात आला. चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालाला ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जायला आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशिवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रशिवा परत जायला निघाला तेव्हा शांबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रशिवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे. हे ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रशिवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूर्यचंद्रिका एक दिवस काढताना जीव मेटकुटीला येत होता. एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शांबालेनेही आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावात आली.
लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राजप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलाला भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालाचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला, त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. घरी आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले, माहेरून काय आणलीस? शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबाल्याने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही. कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आळणी. मला जर जावयाला जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणी लागले. मग शांबाल्याने पाण्यात थोडेसे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. मालाधराला शांबालेला पतीला म्हणाली, हा मिठाचा उपयोग. शांबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी श्री महालक्ष्मीवर श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उठू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवाचे मनन चिंतन करावे, म्हणजे देव सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील, तुमची कामना पूर्ण करतील. महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सफल संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. कोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. दुःखहर्ता भर्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर वटसिंधुराची, कंठे दळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्ना खचित वरात गौरी कुमरा, चंदनाची उठी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो भरा, रुंझुंटे पुरे चरणी घागर्या. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वटका हे सजना, संकटी पावावे निर्वाणी रक्षा. सुरवर गजवदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विषे कंठे काळा त्रेणी द्विज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून जळ निर्मळ वाहे जुजुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय कर्पूर गौळा भोळा नेहमी विशाळा. अर्धांगी पार्वती सुनाच्या माळ, युतीचे उदन श्रीकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा विल्लाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पण केले, त्या मागी अवचित हलाल सापडले. ते तू आसुरपणे प्राशन केले, निळकंठ झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय व्याघ्रांवर परिवर्तन सुंदर मदनारी, पंचांगन मनमोहन मुंजन सुतकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुटीळ ग्राम दासांतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव
दुर्गे दुर्गणमारी तुझविन संसारी अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय त्रिभुवनी भुवनी पाता तुझैसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवी काही साई वाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पाऊशी लवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न मोशी निजदाता क्लेशापासून तोडी तोडी भवपाशा आंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरितली झाला पदपंग जलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि श्री महालक्ष्मी माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन मने नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रव्यं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मचेन्द्रियैर्वा भुजात्मना पृथिवी सम करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणे ते समर्पयामि अच्युतं केशवं नाम्ना कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं श्रीरामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। तर अशा प्रकारे श्री महालक्ष्मी देवीची पूजा संपन्न झालेली आहे। तर पूजा कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा।